तर मित्रांनो, आजचा एपिसोड जो आहे बिग बॉसचा तो एकदम कर्कशवाणी एपिसोड होता. कारण रुचितामुळे तो खूप कर्कश झाला. म्हणजे अर्ध्या एपिसोडपासून तर रुचिता फक्त चिरकताना दिसत होती, कर्कश करताना दिसत होती. त्याची कारणं भलेही वेगळे असतील तरी पण तिचं ते इतक्या जोरात चिरकणं आवडत नाही. खरंच ती मागच्या आठवड्यामध्ये शांत होती, चांगल्या पद्धतीने गेम खेळत होती, चांगलं दिसत होती, ते ठीक होतं. पण परत ती वेगळा ट्रॅक तिने चेंज केलेला आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये घडलेल्या गोष्टीवर आपण बोलणार आहोत या पूर्ण एपिसोडमध्ये. काल मी एपिसोड आपला हा रिव्ह्यूचा एपिसोड नाही टाकू शकलो, काही कारणामुळं बिझी होतो मी. त्याच्यामुळे मी एपिसोड शूट पण नाही करू शकलो आणि अपलोड पण नाही करू शकलो. तर कालचा एक थोडक्यात रिव्ह्यू जर द्यायचा म्हणला तर काल तन्वीला राकेश बापट यांनी चोर साबित केलं की तन्वीने माझ्या हातात दिलं होतं ते सगळं राशनचं आणि मी जाऊन त्या बेडमध्ये ठेवलं. त्याच्यावरून सगळे घरचे तिला बोलत असतात तेव्हा ती खूप जास्त हायपर होते, चिरकते, रडते, घरात बाहेर जाते, म्हणजे घरात जाते, पुन्हा बाहेर येते, पुन्हा घरात जाते, पुन्हा म्हणते मला हा शो नाही करायचा जर असं माझ्यावर ॲलिगेशन्स लावत असतील तर सगळे. आत्तापर्यंत बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये कित्येक लोकांनी असं म्हणलेले मला घराच्या बाहेर जायचं, कोणीच गेलं नाही. त्याच्यामुळे हे सगळं जे होतं ते फक्त प्रोमोसाठी होतं आणि एक फुटेज घेण्यासाठी तन्वीने हे सगळं बोललं होतं. खरं तर ती घराच्या बाहेर तर ती जाणार नाही, कारण ती तेवढी हुशार आहे. ती बोलायसाठी ती बोलली. दुसरं म्हणजे झालं असं की दोन बेस्ट फ्रेंड आता एनिमीजमध्ये ट्रान्सफर झालेले आहेत, ओमकार आणि आयुष. आयुषने ओमकारला नॉमिनेट का केलं मला याचं रिझन कळालंच नाही. कदाचित आयुषला भीती असेल नॉमिनेशनमधून घरी जाण्याची, म्हणून आयुषने त्याच्यापेक्षा वीक कॅन्डिडेटला म्हणजे ओमकार तसा फिजिकली वीक नाही आहे किंवा मेंटली पण वीक नाही आहे, पण तो गेम वाईज थोडासा वीक आहे, कारण तो बोलतच नाही, त्याचे मुद्देच तो मांडत नाही. तो फक्त दिसतो फिजिकल फाईटमध्ये, फिजिकल टास्कमध्ये, थोड्याशा गमती जमतीमध्ये, बस तो दिसत नाही. मग त्याच्यामुळं आयुषला असं वाटतं की ओमकार जे आहे ते घरी जाऊ शकतो. त्याच्यामुळं मी ओमकारला नॉमिनेट केलं तर मी सेफ होऊन जाईल आणि तो नॉमिनेट होईल. पण याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मैत्री खराब करता ना तुमची. भले तुम्ही गेम खेळायला आलात, गेम तुमचा कुठं खेळा, जर तुम्हाला त्याला नॉमिनेट करायचंय, जर तुम्ही टिकला टॉप 6 मध्ये गेलात आणि तेव्हा तुम्हाला कोणाला तर एकाला बाहेर काढायचंय किंवा एकाला नॉमिनेट करायचंय, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या फ्रेंडचं मत घेऊ शकता, त्याचं वोट तुम्ही करू शकता. तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर, जर तुमच्याकडे ऑप्शन असेल तर तुम्ही त्या दुसऱ्या माणसाचं नाव घेऊ शकता. पण मला जर अशी भीती आहे की मी घराच्या बाहेर जाईल, तुमच्या मित्राला का घराच्या बाहेर काढता? एनिमीला बाहेर काढा ना. तो तुमचा जो एनिमी आहे, समोरचा जो शत्रू आहे, त्याला बाहेर काढा. पण आयुष कुठेतरी डिप्लोमॅटिक होताना दिसला. नंतर आयुष ओमकारला आजच्या एपिसोडमध्ये समजावून सांगत होता की नाही मी तसं नाही केलं, असं तसं, आणि ते फक्त ह्यांना सगळ्याला मला वाटते कारणच पटलं नाही त्यांचं. आणि दुसरं म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये रोशननी ट्रॅक सोडला स्वतःचा, म्हणजे इनोसंट तो वाटतो, पण काल त्याला बोलायचं म्हणून तो फक्त बोलत होता, कारण त्याला भाऊच्या धक्क्यावरती किंवा घरामध्ये काही लोकांनी त्याला सांगितलंय की तू असं बोललास तर तू दिसशील, महाराष्ट्राला आवडशील. तर तो फक्त आता बोलायचं काम करतोय. दिव्या असेल, राकेश असेल, त्यांच्या विरोधात तो बोलत होता की ते वीक आहेत, पण तो नेमकं कारण नाही देऊ शकला. त्याला मुद्दा सांग, मुद्दा काय आहे ते सांग, चूक कुठं झाली ते सांग, कुठं वीक वाटलं ते सांग म्हणलं तर तो सांगतच नव्हता. मग त्याच्यामुळे तो कुठंतरी ट्रॅक तो म्हणजे घसरलाय, त्याचा ट्रॅकवर यायला थोडा त्याला वेळ लागेल. नंतर आजच्या एपिसोडमध्ये करणने त्याला समजावून सांगितलं की तुझी कशी चूक झाली, आणि त्याने स्पोर्टिंगली ते ॲक्सेप्ट केलं आणि तो बोलला सुद्धा की मी माझं चुकलं, मी नंतरच्या वेळेस थोडंसं चांगला व्हायला. सो कालच्या एपिसोडमध्ये एवढ्या गोष्टी झाल्या आणि शेवटी ओमकारचं नॉमिनेशन होतं. त्यामुळे ओमकारने एकदम जोरात आयुष्य नावाच्या पाठीवरती कुऱ्हाड मारली आणि सगळं नॉमिनेशन संपलं. मग त्याच्यानंतर जे आहे ते चालू झाला घरामध्ये वाद. आजच्या एपिसोडमध्ये चालू झाला प्रभू आणि विशालचा वाद. आता विशालला खाज आहे, त्याला खाजवायचंच असतं लोकावाला. आजच्या फाईटमध्ये जी काही विशाल आणि प्रभूची फाईट झाली त्याच्यामध्ये विशाल ऑब्व्हियसली चुकीचा होता की आता तू नॉमिनेट झालायस, तू काय करशील. प्रत्येक वेळेस त्याला इरिटेट करत होता, त्याला पोक करत होता. तो उत्तर देखील त्याच्या वेमध्ये देत होता, डान्स करत होता, नाचत होता, सगळ्या गोष्टी त्याच्या पद्धतीनं चालू होत्या. ज्याला ते त्याचं कॅरेक्टर जे बाहेर यायला पाहिजे ते कॅरेक्टर तो त्याचं ऑब्व्हियसली बाहेर काढत होता. पण दुसरी गोष्ट असं की तो आजच्या त्या फाईटमध्ये हिरो दिसला.
आणि विशाल जो आहे तो पोक करणारा आणि निगेटिव्ह दिसला. त्याच्यामुळं विशालला बहुतेक या भाऊच्या धक्क्यावरती आज बोललं जाऊ शकतं. दुसरं महत्वाचं म्हणजे राकेश बापट यांची एकदम खास मैत्री झाली आहे. कोणासोबत झाली असेल? गेस करा कोणासोबत झाली असेल, सांगू? द अनुश्री माने, द विशाल, द रुचिता जामदार, ह्या तिघासोबत त्याची खास मैत्री झालेली आहे मित्रांनो. जे गेम कसा पलटेल आपल्यालाच माहित नाही. तुम्ही सगळेजण अख्खा महाराष्ट्र जेव्हा अनुश्री माने वसेच राकेश बापट चालू होतं त्यावेळेस सगळ्यांनी राकेशला सपोर्ट केला, कारण राकेश बापट हा तिथं खरा होता. म्हणजे त्याचं काही चुकीचं नव्हतं तिथं. जे काही चुकलेलं होतं ते अनुश्री रुचिताचं चुकलेलं होतं. पण त्याच्यानंतर जे डायनामिक्स घरात चेंज झाले त्याच्यानंतर राकेश बापट जो पूर्णपणे चेंज झाला. पहिल्यांदा तर त्याला त्याच्या टीमने कॅप्टन्सीचा उमेदवार नाही केला म्हणून त्याला राग आला, त्याने टीम सोडली, त्याने हे सोडलं ते सोडलं आणि त्याच्याच माणसाच्या विरोधात तो गेला. तो एक वेगळा पार्ट आहे. आजच्या एपिसोडमध्ये ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायची इच्छा नव्हती, जिला तुम्हाला अनुश्री म्हणायचं नव्हतं, जिला तुम्हाला रुचिता म्हणायचं नव्हतं, त्या व्यक्तीसोबत तुम्ही हसून खिदळून राहताय. त्याच्यासोबत तुम्ही फ्लर्टिंगवाले मजाक करताय, परत टीझिंगवाले मजाक करताय, घरच्यांविरोधात तुम्ही बोलताय. इकडे फाईट चालू होती तर राकेश बापट अनुश्रीच्या कानामध्ये, तिकडे करण आणि ते प्राजक्ता आणि सागर कारंडे सचिन बाथरूमच्या एरियामध्ये असं थांबून ते ह्यांची फाईट बघत होते, हसत होते. तर राकेश बापट त्यांची नक्कल अनुश्री समोर करतो, अनुश्रीला राकेश बापट हसवतात. तर भरपूर लोक असे म्हणतील की बिग बॉसने त्यांना एकत्र आणलेलं आहे आणि बंधनामध्ये बांधलेलं आहे, पण एक त्याच्यामध्ये पण एक स्वतःचा स्टँड असतो की जर तुम्हाला त्या व्यक्तीला बोलायचं नाही तर बोलायचं नाही. तुम्ही तिला प्रॉपर इग्नोर करू शकला असतात. तुम्ही न बोलता तुमचा जो जोडीदार आहे, दिव्या आहे, ओमकार आहे किंवा अजून कोणी तुमचे जे टीममेट आहेत तर त्यांना बाजूला घेऊन तुम्ही बोलत बसू शकले असते. जर तुमच्यासोबत अनुश्री आहे, अनुश्रीची टीम बाजूला घेऊन बोलत बसली असते, तुम्ही तुमची टीम बाजूला घेऊन बोलत बसलो असतो. पण झालं काय? अनुश्री, राकेश, विशाल, रुचिता चौघं बसून हसी मजाक करतायत आणि राकेश बापट विशालला सांगतायत की हे तर अरे मी ह्यांची टीम सोडली, बरं झालं, ते काहीच करत नाहीत शो मध्ये, हे फक्त पिकनिक करायला आलेत, हसवतात, मजाक करतात, बस एवढंच करतात, तुम्ही सगळे जे करताय ते तुम्ही करताय. राकेश बापटने हळूच टोळी जॉईन केलेली आहे. यस मित्रांनो, येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला दिसून येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रुचिता आणि तन्वी, अनुश्री एकमेकाच्या गेमला सपोर्ट करतायत, फक्त ते दाखवत नाहीत किती सपोर्ट करतायत. मग आजच्या एपिसोडमध्ये पण तुम्हाला थोडंसं दिसलं असेल की स्टार्टिंगला तन्वी आणि रुचिता हे दोघं हसत होते की अरे बिग बॉसने आपल्याला बांधले, मला असं वाटलं नव्हतं मी तुझ्यासोबत बाजूला बसेल आणि मला असं वाटलं नव्हतं मी तुझ्यासोबत हसत बोललेली तर आणि मी तुझ्यासोबत मजाक करेल, असं करेल तसं करेल, हसत खेळत छान चांगलं चालू होतं. त्याच्यानंतर बेडरूम एरियामध्ये विशालने टॉपिक छेडला की जी तन्वी आहे तिने टोळी सोडून का गेली अचानक, तर तिने रुचितावरती नाव घातलं. रुचिता सेल्फिश आहे, अशी आहे, तशी आहे, मला ती असं बोलली तसं बोलली, त्याच्यामुळे मी टीम सोडून जात आहे. तर मग तिथं रुचिताला आला राग, ती लगेच माझ्या कॅरेक्टर कोणी जायचं नाही, मला कोणी बोलायचं नाही, मला हे घरामध्ये कॅरेक्टर चोरी हे सगळं हे सेमच झालेलं आहे. प्रत्येक दिवसाला कॅरेक्टर नाही तर चोरी ह्या दोन गोष्टी निघतात म्हणजे निघतात. एपिसोडमध्ये दिवसामध्ये कॅरेक्टर आणि चोरी ह्या गोष्टी निघतात म्हणजे निघतात. आता हा सीझन चोरीचा सीझन म्हणून समजला जायचा की फक्त कॅरेक्टर लेस सीझन म्हणून समजला जायचा? आता हे जसं जसा गेम पुढे जातोय तसं तसं आपल्याला कळेलच. तर हा मुद्दा झाला आणि डेफिनेटली रितेश भाऊ जे आहेत ते या मुद्द्यावरती परत राकेश बापटने टोळी जॉईन केली या मुद्द्यावरती ते नक्की त्यांचं मुद्दा मांडणार, त्यांचं मत ठाम करणार. आणि दुसरं असं झालं आजच्या एपिसोडमध्ये की बिग बॉसने पापडचा टास्क दिला होता. 2 टीम डिवाइड करण्यात आल्या होत्या
पापड तयार करण्यासाठी, पापड तयार करून प्रॉपर लपवण्यासाठी. आणि जे संचालक होते ते प्रभू शेळके आणि रुचिता जामदार हे 2 कंटेस्टंट संचालक होते. आणि दुसरं म्हणजे त्या तासमध्ये असं झालं की रुचिताने तावामध्ये करणला जे आहे ते मारलेलं आहे, पण ते क्लिअर कट कॅमेरा समोर एपिसोडमध्ये ते दाखवलेलं नाही की रुचिताने त्याला मारले. पण घरामध्ये जो हंगामा झाला, ड्रामा झाला, ज्या वेळेनं काय म्हणतात करण भडकला होता, त्या वेळेनं असं वाटतंय की तिने फोर्सफुली गेम मध्ये मारले असं ती बोलतीये की मी ते टोपलं फेकायला जाऊन माझा हात तुला लागला. बट खरं काय त्यांनी कॅमेरावरती दाखवलं नाही. आता याच्यावरती ऍक्शन घेतली जाणार की काय केलं जाणार हे आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये नक्की कळेल. जर रुचिताने खरंच इंटेन्शनली करणला मारलं असेल तर रुचिताला तर काय म्हणतात करण बाहेर काढेलच. जर बिग बॉसने विचारलं करणला की करण तुमचं काय मत आहे याच्यावर, तर करण तर तिला बाहेर काढेलच. पण बिग बॉस इथेही ट्विस्ट आणू शकतात की बिग बॉस असं बोलू शकतात की बिग बॉस सीझन 6 मध्ये पहिल्यांदा असा प्रकार घडला आहे, त्याच्यामुळं बिग बॉस या टाइमला तुम्हाला सोडून देत आहेत असं बोलले. तर मग ऑब्व्हियसली रुचिता त्यांना शो मध्ये हवी आहे. जर असं झालं असेल तरच आपण बोलतो. जर असं झालं नसेल, तिने अनइंटेन्शनली खेळामध्ये मारला असेल तर ओके, खेळामध्ये ते टोपली फेकायला जाऊन जर लागला असेल किंवा हिसकायला जाऊन जर लागला असेल तर ओके. बट जर इंटेन्शनली मारलंय तर ती घराच्या बाहेर जायला पाहिजे. आणि जर तिला घराच्या बाहेर नाही काढलं तर बिग बॉस काहीतरी ट्विस्ट आणून हे करतील. पण एवढं मात्र खरंय की जर ती बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेली तर शो मध्ये थोडासा मिर्च मसाला थोडासा कमी पडू शकतो. कारण ऑलरेडी जे आपल्याला वाटत होतं की निक्कीच्या कम्पॅटिबलला काय म्हणतात सोनालीला आणलेली, तर ती सोनाली 3ऱ्या आठवड्यातच पळून गेली घराच्या बाहेर. म्हणजे घराच्या बाहेर काढलं तिला महाराष्ट्रातल्या लोकांनी, कारण महाराष्ट्रातल्या लोकांना ती आवडत नव्हती, तेवढी सपोर्ट नव्हता तिला, म्हणून ती घराच्या बाहेर गेली. मग आता तन्वी, रुचिता, अनुश्री, विशाल आणि करण हे सध्या घर चालवत आहेत, म्हणजे बिग बॉस चालवत आहेत. लेट्स सी उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतंय. आणि अशाच रिव्ह्यूसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी. तर जय महाराष्ट्र.